नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवल्यावरून महायुती महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीआधीच अंतर्गत असंतोष फेळवून आला होता। पण आमच्यात मुख्यमंत्री पदावरून कसलाही वाद नाही। पुढारी विशेष कुणी हात तर कुणी पाय गमावला, कंपन्यांनी वारावर सोडले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे मंत्रिपक्ष ही निवडणूक लढणार आहोत आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे। तर राष्ट्रवादी भवनामध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते की राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ एकच खासदार निवडून आले आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत महायुतीमध्ये नाराजी असल्याचा विरोधकांच्या वावड्यांनी तटकरे यांना समाचार घेतला होता। तर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्याच्या विकासात महत्त्वाचा वाटा आहे। तर निवडणुकीतील यश अपयशावर नेतृत्वाची उंची मोजण्यात जात नाही। गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत लोकसभा निवडणूक निकालानंतर दिल्लीत आयोजित केलेल्या घटक पक्षाच्या बैठकीत शहा यांनी अजित पवार यांना स्वतःच्या बाजूने बसवले होते। इतकेच नाही तर बैठकीत त्यांचा सन्मान देखील केला। सत्तेवर येण्याचे विरोधकांचे स्वप्न भंगल्यामुळे ते अजित पवार यांच्या बद्दल अशाप्रमाणे प्रचार करत असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे। तर अजित पवार यांच्या महायुतीमध्ये राजकीय वजन कमी झाले आहे असे म्हणाले आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या भेटीसाठी त्यांनी 40 ते 50 पत्रे पाठवले। यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना शरद पवार यांच्या भेटीस का आशा लागली होती, असा सवाल देखील तटकरे यांनी केला। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।